नमस्कार. दुहेरी संकटासाठी तयार राहा. नको तेच घडणार आहे, कारण व्हॉट्सअप UPI बंद होण्याची शक्यता आहे. आता कसं, इराणने उचललेल्या या पावलामुळे आता मोठा हाहाकार माजण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून इराण विरोधात अमेरिका, इस्रायलने युद्ध सुरू केलं, पण जवळपास 1.5 महिन्यानंतर या युद्धाला युद्धविराम लागला आहे. मात्र तरीही होर्मुझ समुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये संघर्ष मात्र सुरूच आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इराण नको ते पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये असल्याचं सांगितलं जाते. जर इराणने चुकून हे पाऊल उचललं तर व्हॉट्सअप, UPI सारख्या सेवा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कसं काय, नेमकं काय भानगड आहे, नेमकं कशामुळे हे होऊ शकतं, याच्या मागे कारण काय, हे आपण येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये पाहू. इराणकडून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या समुद्र खालील इंटरनेट केबल्सवर डिजिटल टोल किंवा परवाना शुल्क आकारण्याची शक्यता आहे आणि तशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी समोर एक नवीन संकट उभं राहण्याची मोठी शक्यता आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC संबंधित माध्यमांनी या संदर्भामध्ये माध्यमाला माहिती दिली. या महत्वाच्या सागरी मार्गावरती नियंत्रण मिळवण्याचा इराणचा आता पूर्णपणे मानस असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी ही केवळ कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठीच आहे असं नाही, तर ही जागतिक इंटरनेट डेटाच्या प्रवाहासाठीही अत्यंत संवेदनशील हा मार्ग आहे. त्याला आपण डिजिटल चॉक पॉइंट असं म्हणू शकतो. जगातील जवळपास 99% इंटरनेट डेटा या मार्गावरून जाणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्स वरती अवलंबून आहे. इराण सरकारने मे 2026 मध्ये मांडलेल्या प्रस्तावानुसार मेटा, गुगल, अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना त्याच्या केबल्स इराणच्या सागरी हद्दीतून नेण्यासाठी आता वार्षिक शुल्क किंवा प्रोटेक्शन पेमेंट द्यावं लागू शकतं. दररोज सुमारे $10 ट्रिलियन आर्थिक व्यवहार या केबल्सद्वारे होतात असं इराणनं म्हटलेलं आहे. म्हणून इराणचं एक सावध भूमिका ह्या गोष्टीकडे आहे आणि इराण याला उत्पादनाचं एक मोठं साधन समजत आहे. आता तुम्ही म्हणाल, मग आता भारताचं काय, तर याचा भारतावरती काय परिणाम होणार? यस, याचा भारतावरही परिणाम होणार. या निर्णयामुळे जागतिक स्तरावरती इंटरनेट वापरकर्त्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जर इराणने या केबलच्या दुरुस्तीवरती स्वतःचं नियंत्रण मिळवलं किंवा कंपनीने हे शुल्क टाळण्यासाठी पर्याय मार्ग शोधला तर इंटरनेटचा वेग मंदावू शकतो. यामुळे विशेषतः ऑनलाईन गेमिंग असतील, हाय डेफिनेशन स्ट्रीमिंग मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच टेक कंपनीवरती वाढीव खर्चामुळे क्लाउड सेवा किंवा सबस्क्रिप्शन प्लॅन्स असतील किंवा इंटरनेट रिलेटेड अजून काही सेवा असतील, या महाग होऊ शकतात. भारतासाठी ही बाब अत्यंत चिंताजनक आहे, कारण भारताचा सुमारे 60% इंटरनेट डेटा या पश्चिमेकडील देशाशी जोडण्यासाठी ह्याच होर्मुझचा मार्गाचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त इराणच्या नवीन नियमामुळे या केबल्स मधून जाणाऱ्या डेटाच्या गोपनीयतेवरती किंवा सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहता सध्या अत्यंत महत्वाच्या 2 सेवा आहेत, ते म्हणजे व्हॉट्सअप आणि UPI. यावरती निर्बंध येऊ शकतात. जर इराणने असं पाऊल उचललं तर येणाऱ्या काळामध्येच कळणार आहे की इराण यावरती काय ठोस निर्णय घेईल आणि पुन्हा इराण जगाला विटीस धरणार का, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.